मी देशाचे सर्व नागरिकांना आजच्या जन्माष्टमीची शुभेच्छा देतो। मनसेतर्फे भाईंदर वेस्टला दरवर्षी मोठ्या उत्साहाने दहीहंडी कला महोत्सव आयोजित केले जाते। अभिनंदनजी, त्यांचे सर्व कार्यकर्ता, टीम, सचिनजी, त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण दरवर्षी मला आवर्जून बोलवतात आणि माझा सन्मानही करतात। मी जेवढे दही कला पथक या ठिकाणी उपस्थित त्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की आपण चांगला उत्सव ऑर्गनाइज करतात। आपली संस्कृती परंपरा या धर्मावर टिकून आहेत। श्री कृष्ण भगवान जन्माला आले त्याचा उद्देश होतो जब जब धरती पे अधर्म बढ़ेगा तब तब श्री कृष्ण का जन्म होगा। आता या कलियुगमध्ये श्री कृष्ण जन्म होऊ शकत नाही, पण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने देव आपल्या सोबत आहे आणि आपण जे काही चांगलं काम करतो त्याची पोचपावती देतो। या कलाच्या माध्यमातून हजारो नाही लाखो भाविक या दही कला उत्सवाच्या माध्यमातून जोडत असतात आणि म्हणून या पथकांचं आणि आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। महाराष्ट्रातल्या महसाठी महाराष्ट्रातल्या महसाठी हिंदीतल्या महसाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे सर्वात पहिले पुढे असतात। आज मटकीचं मह जसं तुम्ही हिंदीमध्ये सांगितलं तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदर शहराच्या वतीने भव्य दिव्य असं मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडी आम्ही साजरी करतोय। हिंदुत्वासाठी हिंदुत्वाचे सण आम्ही वेळोवेळी साजरे करण्याचं काम आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही करतोय। सर्व शहरवासियांना एवढंच सांगेल की आम्ही सर्व एकत्र आहेत। आम्ही येणाऱ्या काळात जे काही सण असतील, आम्ही गणपती उत्सव असेल, नवरात्री उत्सव असेल, आम्ही मोठ्या दिमागात साजरा करू आणि ज्या काही ज्या कुठे अडचणी येत असेल त्या टायमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना जशी आज उभी आहे तशी नेहमी तुमच्या सोबत या शहरातल्या नागरिकांसोबत उभी असेल। आणि सभी मीरा भाईंदर के रहिवासी को कृष्ण जन्माष्टमी की और गोपाल की शुभकामनाएं। आज हमारे प्यारे मित्र अभिनंदन चौहान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना का एक सच्चा कार्यकर्ता, इन्होंने बड़ा आयोजन किया है। अभी वो हमारे गांव में रहता है, लेकिन मीरा भाईंदर में आज भाईंदर वेश में महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कामगार सेना, इनका बहुत जोर से दहीहंडी का आयोजन है। उनका बहे दिल से स्वागत करता हूँ और ऐसा आयोजन अभी मीरा भाईंदर वेश में कभी मैं देखा नहीं। उनको बहुत बहुत शुभकामनाएं। वापिस पुन्हा माझ्याकडून सर्व मीरा भाईंदर वासियांना हार्दिक जन्माष्टमी आणि गोपाळकाळ शुभेच्छा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदर शहर, भाईंदर पश्चिम उपशहर अध्यक्ष, कामगार सेनेचे अध्यक्ष अभिनंदन चव्हाण, विद्यार्थी सेनेचे विधानसभा सचिव सूर्या पवार यांच्याकडून हे 4थं वर्ष की दहीहंडी उत्सव साजरा केला जातो। ज्या वेळेला महाराष्ट्रात या सरकारने दहीहंडी उत्सव बंद केला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक पक्ष होता की सन्माननीय राजसाहेब होते की ते सर्वांच्या पाठी उभे राहिले आणि हा उत्सव चालू करण्यासाठी प्रयत्न केले। 2016 पासून सतत प्रयत्न केल्यानंतर हा दहीहंडी उत्सव साजरा होतो। मराठी मनांसाठी, मराठी सणांसाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे नेहमी पाठीशी उभे राहतात। यासाठी सन्माननीय राजसाहेबांचं खूप खूप धन्यवाद आणि हा मराठी सण आणि मराठी भाषा टिकण्यासाठी असेच प्रयत्न आम्ही महाराष्ट्र सैनिक करू। जय जय महाराष्ट्र। मीरा भाईंदर वासियांना हा संदेश देईन की मीरा भाईंदरमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी सण टिकावे यासाठी सर्वांनी हे उत्सव साजरे करणे गरजेचे आहे आणि सर्वांनी ते साजरे करावे हीच अपेक्षा करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित या ठिकाणी हे 4थं वर्ष आहे दहीहंडी उत्सवाचं। आयोजक सूर्यकांत पवार, त्याचप्रमाणे अभिनंदन चव्हाण हे गेली 4 वर्ष सतत या ठिकाणी खूप चांगलं दहीहंडीचं आयोजन करत असतात। त्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भाईंदर वेस्ट या परिसरामध्ये त्यांच्याकडून खूप चांगले उपक्रम देखील राबवलेले असतात आणि नवनवीन उपक्रम, नवनवीन आंदोलन या ठिकाणी करून नागरिकांना न्याय देण्याचं काम या 2 आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत केलं जातं आणि त्यांचा या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो आणि दरवर्षीचं आहे त्यांचं प्रमाण आहे हे असंच वाढत राहावं ही मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो।